नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान भाग पहिला इयत्ता 10वी. त्यामध्ये आपण 5वा लेसन आता बघत आहोत, उष्णता. यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण पाहिलं की उष्णता दिल्यास कशा प्रकारे स्थायू, द्रव आणि वायू म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांचं प्रसरण होतं. त्याचप्रमाणे उष्णता काढून घेतल्यास कशा प्रकारे त्यांचं आकुंचन होतं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं. याविषयी आपण आधीच्या इयत्तांमध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे उष्णता व तापमान याच्यामध्ये कसा फरक आहे, तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात म्हणजे थर्मोमीटर वापरतात, याविषयी सुद्धा आपण आधीच्या इयत्तांमध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला माहित असेल की उष्णतेचे वहन म्हणजे उत्सर्जन किंवा वहन आपण कॉन्व्हेक्शन करंट लास्ट इयर बघितला होता. म्हणजेच आपण जर एक सळी मेणबत्तीमध्ये पकडली तर ती दुसऱ्या एंडकडे थोड्या वेळाने गरम होते, म्हणजे याचा अर्थ इथे उष्णतेचं वहन झालेलं आपल्याला आढळतं. आता उष्णतेविषयी म्हणजेच पाण्याचं असंगत आचरण वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याविषयी आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया उष्णता. पहा, या सेशन मध्ये आपण काय पाहणार आहोत, पदार्थांच्या अवस्थांतरणात आढळणारा अप्रकट उष्मा. अवस्थांतरण म्हणजे काय, याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याला माहित आहे बर्फ, रेफ्रिजरेटर मध्ये बर्फ तयार होतो. या बर्फाला उष्णता दिली की 0 डिग्री सेल्सिअसला त्याचं म्हणजे तापमान वाढत जात असेल तर 0 डिग्री सेल्सिअसला जो त्याचा विलयन बिंदू आहे, मेल्टिंग पॉइंट आहे, तिथे त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. पाण्याला उष्णता देत गेल्यानंतर 100 डिग्री सेल्सिअस जो त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे म्हणजे उत्कलन बिंदू आहे, तिथे त्याचं वाफेत रूपांतर होतं. म्हणजे पाणी हे फार चांगलं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण 3 अवस्था बघतो, स्थायू म्हणजे बर्फ, द्रव म्हणजे पाणी आणि वायू म्हणजे त्याची वेपर. तसंच वरून खाली येताना आपल्याला माहित आहे की जर आपण कंडेन्सेशन केलं किंवा ढग जसे तयार होतात त्यामुळे उष्णता काढून घेतली तर त्या वाफेचं रूपांतर परत एकदा पाण्यात होतं. पाणी जमिनीवर पडतं, पाणी आपण फ्रीज केलं म्हणजेच त्याची उष्णता काढून घेतली तर 0 डिग्री सेल्सिअसला त्याचं रूपांतर परत बर्फात होतं, म्हणजे हा त्याचा गोठण बिंदू आहे. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस हा विलयन बिंदू सुद्धा आहे म्हणजे मेल्टिंग पॉइंट सुद्धा आहे आणि फ्रीजिंग पॉइंट सुद्धा आहे म्हणजे गोठण बिंदू सुद्धा आहे. म्हणजे हे कशावर अवलंबून आहे, तर आपण उष्णता वाढवत चाललेलो आहोत की कमी करत चाललेलो आहोत. तर उष्णता वाढवत चाललेलो असो तर 0 डिग्री सेल्सिअस हा त्याचा मेल्टिंग पॉइंट झाला आणि उष्णता कमी करत आलेली असेल तर 0 डिग्री सेल्सिअस हा त्याचा फ्रीजिंग पॉइंट झालेला आहे. आता इथे पदार्थांच्या अवस्थांतरणात आढळणारा अप्रकट उष्मा म्हणजे काय याच्याविषयी आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तसेच पाण्याचे असंगत आचरण म्हणजे कोणताही पदार्थ जो आहे तो हीट दिली की त्याचं प्रसरण पावत जातं, म्हणजे त्याचं प्रसरण पावतं म्हणजे त्याचा आकार वाढत जातो. परंतु पाण्यामध्ये हा वेगळ्या प्रकारचा गुणधर्म आपल्याला दिसतो. तो काय असतो तो आपण पुढे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे दवबिंदू म्हणजे काय, तापमानामधली आर्द्रता किंवा विशिष्ट उष्माधारकता या सर्व संकल्पनांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर होत असतो. त्याविषयी आपण इथे आता अधिक माहिती घेऊया. इथे पहा, आपल्या समोर एक डायग्राम दिसत आहे, एक एक्सपेरिमेंट आहे. एका बिकरमध्ये बर्फाचे तुकडे ठेवलेले आहेत, आईस क्यूब ठेवलेले आहेत आणि थर्मोमीटर त्याच्यामध्ये उभा केलेला आहे. तापमापीवर आपल्याला त्याचं टेम्परेचर दिसतंय. बर्नरने उष्णता द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तो स्टँडवर ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपण आता अप्रकट उष्मा म्हणजे काय असतो किंवा लॅटेंट हीट म्हणजे काय, स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हणजे काय याच्याविषयी आता पुढल्या स्लाइडमध्ये बोलणार आहोत. इथे पहा, आपण जो एक्सपेरिमेंट आधीच्या स्लाइडमध्ये बघितला त्याच्यामध्ये बघा आपण उष्णता द्यायला सुरुवात केलेली आहे. आता अजूनही आपल्याला जी तापमापी आहे, थर्मोमीटर आहे, त्याच्यावर 0 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर दिसतंय. जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत या मिश्रणाचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस एवढेच राहील. मग आपण जी खालून हीट देतो ती जाते कुठे, तर ह्याचा अभ्यास करणं खूप मजेशीर गोष्ट आहे. बघा, आपण खालून बर्नर चालू केलेला आहे म्हणजे हीट चालू आहे म्हणजे हीट दिली जाते. परंतु ती हीट जाते कुठे, तर जोपर्यंत शेवटचा तुकडा बर्फाचा त्या बिकर मधला वितळत नाही, त्याचं पाण्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत ही हीट त्याला दिली जाते. म्हणजेच बघा, पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतर ही उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागेल व पाण्याचे तापमान 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाईल. या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते. आता प्रश्न असा आहे की आपण त्यांना हीट देतोय, थर्मोमीटरवर एवढी हीट देऊन सुद्धा आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस एवढंच टेम्परेचर दिसतंय. आता बर्फाचं रूपांतर पाण्यात झालेलं आहे तरीही 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर का दिसतंय, तर याच्याविषयी म्हणजे अप्रकट उष्मा म्हणजे काय
हे आपण आता पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. बघा, बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो, म्हणजे इथे हीट ऍब्झॉर्ब करतोय. म्हणजे पूर्ण बर्फाचं जोपर्यंत पाण्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत हे उष्णतेचं शोषण म्हणजे ऍब्सॉर्ब करण्याचं जे कार्य आहे ते चालूच राहणार आहे. हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू राहते. या दरम्यान मिश्रणाचे तापमान स्थिर राहते. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे शेवटचा बर्फाचा तुकडा जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत तापमापीवर 0 डिग्री सेल्सिअस इतकंच टेम्परेचर राहतं. म्हणजे याचा अर्थ मग बर्नरने जी हीट दिली ती गेली कुठे, तर त्याच हीटला म्हणजे जी हीट बर्फाचं रूपांतर पाण्यात करण्यासाठी वापरली जाते त्यालाच या बर्फाचा म्हणजे जिथे बर्फाचं रूपांतर पाण्यात होतं त्याला त्याचा द्रावणांक असं म्हणतात. म्हणजे हा त्याचा काय झाला तर मेल्टिंग पॉइंट झालेला आहे. आता आपण बघूया अप्रकट उष्मा म्हणजे काय. बघा, त्याच्यापूर्वी एक स्लाइड आपल्याला दिसते. तापमान आणि काल याचा आलेख काढलेला आहे. म्हणजे 4 मिनिटांपासून ते पुढे तापमान पुढे वाढत गेलेलं आहे आणि ते तापमान आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढत गेलेला आहे. 100 डिग्री सेल्सिअसला एकदा टेम्परेचर केलं की थर्मोमीटर पूर्णपणे टेम्परेचर तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस दाखवणार. कितीही बर्नरने उष्णता दिली तरीही. म्हणजे याचा अर्थ ही जी हीट आहे ती पाण्याचं रूपांतर वायूमध्ये म्हणजे व्हेपरमध्ये करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे उकळते पाणी प्लस वाफ याच्यामध्ये त्याची रूपांतर झालेलं आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे हा स्ट्रेट लाईन ग्राफ इथे म्हणजे आपल्याला दिसत आहे. 0 to 100 डिग्री सेल्सिअस मध्ये पाण्याचं इव्हॅपोरेशन होत असतं आणि 100 डिग्री सेल्सिअस हा त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे. इथे पहा, एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाच्या. आपण आता अप्रकट उष्मा म्हणजे काय, वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हणजे काय याच्याविषयी बघणार आहोत. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बर्फाचे तुकडे असताना थर्मोमीटरवर आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस इतकंच टेम्परेचर दिसतंय. म्हणजे याचा अर्थ आपण दिलेली हीट जाते कुठे, तर ती हीट बर्फाचं रूपांतर पाण्यात करण्यासाठी जाते. म्हणजेच हा अप्रकट उष्मा वापरला जातो. याला स्पेसिफिक लॅटेंट हीट असं म्हणतात. तर आपण याची व्यवस्थित डेफिनेशन बघूया. इथे एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाच्या द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस स्थिर तापमान आहे जी उष्णता स्थायूंत शोषली जाते. म्हणजे स्थायू म्हणजे कोण आहे, सॉलिड म्हणजे कोण आहे तर बर्फ आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे एकक म्हणजे काय, तर इथे एकक म्हणजे 1 ग्रॅम असू शकतं, 1 किलोग्रॅम असू शकतं. म्हणजे एक काही किलोग्रॅम किंवा ग्रॅम मध्ये. मग ही जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला म्हणजे टेम्परेचर आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस दिसतंय. म्हणजे बर्नरने दिलेली हीट कुठे जाते तर बर्फाचं मेल्टिंग करण्यासाठी दिली जाते आणि म्हणून ती उष्मा जी वापरली जाते ती आपल्याला दिसत नाही. म्हणून त्याला अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. म्हणजेच या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणतात. म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट असं इथे म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचा उष्मा काढू शकतो. इथे बघा, दुसरी एक डेफिनेशन आहे. बघा, आपण त्या ग्राफवर बघितलं होतं 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर कायम 100 डिग्री सेल्सिअस राहिलं होतं. मग आपण जी बर्नरने हीट दिली ती गेली कुठे, तर ती हीट पाण्याचं रूपांतर वाफेत करण्यामध्ये गेलेली आहे. आणि म्हणून एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये, आधीच्या डेफिनेशन मध्ये आपण काय बघितलं स्थायूचं द्रवामध्ये, पण इथे द्रवाचं वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते म्हणजे थर्मोमीटरवर आपल्याला व्हेपर होत असताना कायम 100 डिग्री सेल्सिअस एवढंच टेम्परेचर दिसेल. त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. म्हणजे ही स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन असं ह्याला म्हटलं जातं. बघा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचे उत्कलनांकही वेगवेगळे असतात. हवेचा दाब समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा अधिक असेल तर द्रवणांक, उत्कलनांक व अप्रकट उष्मा बदलतात. पदार्थ बघूया आपण. इथे काही पदार्थ दाखवलेले आहेत. म्हणजे पाणी आहे, बर्फ आहे, त्याच्यामध्ये द्रवणांक आपल्याला दिसतोय 0 डिग्री सेल्सिअस दिसतोय. वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा किलोजूल मध्ये असेल तर तो 333 किलोजूल पर किलोग्रॅम आणि जर ग्रॅम मध्ये असेल तर तो 80 कॅलरी पर ग्रॅम आहे. म्हणजे इथे बघतो आपण बाष्पनाचा म्हणजे पाण्याचाच बाष्पनाचा स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन आपण बघू शकतो. ती आहे 2256 किलोजूल पर किलोग्रॅम. म्हणजे 1 किलोग्रॅम जर पाणी वापरलं तर किलोजूल मध्ये येते आणि ग्रॅम मध्ये पाणी वापरलं तर 540. अशा विविध प्रकारचा स्पेसिफिक लॅटेंट हीट
आपण इथे बघत आहोत. तांबे आहे, त्याच्यानंतर इथिल अल्कोहोलचा मायनसमध्ये आहे द्रवणांक आणि उत्कलनांक त्याचा 78 डिग्री सेल्सिअस आहे. वितळण्याचा अप्रकट उष्मा त्यांनी किलोजूल मध्ये दिलेला आहे 104 किलोजूल पर किलोग्रॅम आणि कॅलरी मध्ये दिलेला आहे 26 कॅलरी पर ग्रॅम. आणि बाष्पनाचा म्हणजे जी वाफ होत असतानाचा उष्मा त्यांनी इथे दिलेला आहे. अशा वेगळ्या प्रकारचे स्थायू किंवा द्रव पदार्थ आपल्याला या टेबलमध्ये दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पहिल्या सेशन मध्ये काय शिकलो तर उष्णता म्हणजे काय, त्याचप्रमाणे ते तापमान आणि उष्णता यांच्यामध्ये कशा प्रकारचा फरक आहे. तसेच आपण जेव्हा बर्फाला उष्णता देतो त्यावेळेला बर्फाचं पूर्ण पाण्यात रूपांतर होईपर्यंत त्या थर्मोमीटरवर टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस इतकंच राहिलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे हा उष्मा जातो कुठे तर तो अप्रकट उष्मा असतो. काय असतो? अप्रकट उष्मा असतो. जर आपण पाण्याचं रूपांतर वेपरमध्ये करत असू तर तेव्हा सुद्धा जे टेम्परेचरवर जे आपल्याला थर्मोमीटरवर टेम्परेचर दिसतं ते 100 डिग्री सेल्सिअस हे कॉन्स्टंट दिसतंय. म्हणजे याचा अर्थ ही उष्णता जाते कुठे तर ही अप्रकट उष्मा आहे जी व्हेपरायझेशन जी आहे. अशा प्रकारे आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट दोन्ही प्रकारची बघितलेली आहे. आणि आपण पुढल्या सेशनमध्ये होपचं उपकरण किंवा इतर प्रयोग की पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय, म्हणजे एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय याच्याविषयी बघणार आहोत. धन्यवाद.